आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। एकत्रित येऊन TCS प्रकरणात राज्य सरकारने कठोर कारवाई केली असून अशाच प्रकारच्या तक्रारी इतर कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही घडत असल्याचे निदर्शनास येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। या पार्श्वभूमीवर संबंधित विषयाचा खोल अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। ही समिती विद्यमान कायदे, नियम आणि धोरणांचा बारकाईने आढावा घेईल, तसेच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिफारसी करेल। कॉर्पोरेट क्षेत्रातील कामगार, कर्मचारी आणि संबंधित घटकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून आवश्यक तेथे नियम अधिक कडक करण्याचा विचारही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले। एकत्रित येऊन प्रेशर टाकून एका महिलेला लैंगिक शोषण केलं, तिचं धर्म परिवर्तन करण्याकरता तिच्यावर दबाव टाकला आणि त्यातला दुर्दैवाचा पाठ एवढाच होता की त्या महिलेने ज्या आपल्या मॅनेजरकडे तक्रार केली, त्या मॅनेजरची ही जबाबदारी होती की त्यांनी तात्काळ त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे होती, त्यांनी कारवाई केली नाही आणि म्हणूनच या केसमध्ये 9 गुन्हे आपण दाखल केलेले आहेत आणि त्या मॅनेजरलाही त्याच्यात आरोपी केलं आहे। या निमित्ताने एक गोष्ट मला निश्चितपणे सांगायची आहे की TCS कंपनी जी आहे, या कंपनीने या चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य केलेलं आहे। या संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचं कुठे इन्व्हॉल्वमेंट नाही आहे। त्यांनी स्वतः त्या संदर्भात सगळ्या प्रकारे जे काही सहकार्य उपलब्ध करून दिलं पाहिजे ते केलं आहे आणि त्यांनी हे देखील आपल्याला सांगितलेलं आहे की राज्य सरकार सुचवतील त्या सगळ्या उपाययोजना इतर ठिकाणी देखील आम्ही करायला तयार आहोत। पण त्यासोबत जे चित्रात यांनी सांगितलं, बऱ्याचशा कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये एक मोडस ऑपरेंडी म्हणून अशा पद्धतीनं कार्य चालल्याचं आपल्या लक्षात येतं आहे आणि या संदर्भात काही कायदे निश्चित आहेत, पण त्याचं योग्य त्या प्रमाणात पालन होत नाही आणि म्हणून आता काही उपाययोजना चित्रात यांनी या ठिकाणी सुचवलेल्या आहेत। मी तर असं म्हणेन की आपल्या आणि अध्यक्षांच्या मान्यतेने दोन्ही सभागृहातल्या महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून आणि आत्ता उपस्थित असलेले कायदे आणि नियम याचा अभ्यास करणे, त्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे। विशेषतः आपण जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस प्रायव्हेट वर्कप्लेसेस इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या। जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस आपल्याकडे रात्रीच्या शिफ्टला महिला कमी काम करत होत्या, त्यामुळे आता आपल्याला त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून दोन्ही सभागृहाची महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून त्यांना ही जबाबदारी आपण देऊ। या सगळ्या कायद्यांचा, नियमांचा, झालेल्या घटनांचा आढावा घेऊन आपण काय उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या उपाययोजना त्यांनी सुचवाव्या। निश्चितपणे राज्य सरकार त्या उपाययोजना त्या ठिकाणी लागू करेल। मनीषाताई।